नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. बिहारमध्ये 20 तारखेला नितीश कुमार यांनी 10व्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्याच्यावरून जे मीम फिरतंय मोठं गंमतशीर आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव असे बाजूला बाजूला बसलेले दाखवले आहेत. कुठला तरी जुना फोटो असेल तो. त्याच्यावरती जे वाक्य लिहिलेले आहे, नितीश कुमारच्या चेहऱ्याच्या वरती असं गोल करून एक वाक्य लिहिलेलं की बेटा तू जितकं शिकला नाही म्हणजे 9वी त्याच्यापेक्षा जास्त वेळा मी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली म्हणजे 10व्यांदा. आता खरं तर वैध मार्गाने निवडणुका झाल्या, निकाल लागले, त्या पक्षाला बहुमत ते कुठल्याच एका पक्षाला नाहीच आहे, पण ज्या आघाडीला बहुमत होतं त्या भाजप आणि त्यांचा जो पक्ष आहे जनता दल युनायटेड JDU, त्या पक्षानं त्यांना पाठिंबा देणारा रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांचा पक्ष, हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि ते बाकीचे 2 पक्ष आहेत. एकूण अशा 5 पक्षांची ती आघाडी होती आणि त्या आघाडीनं त्यांच्या नेतेपदी नितीश कुमार यांची निवड केली आणि त्यांनी शपथ घेतली. त्याच्यातली त्यांनी आकडेवारी दिली, मी तुम्हाला जस्ट माहितीसाठी सांगतो. 26 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्त म्हणजे 14 आहेत. जनता दल युनायटेडचे 8 आहेत म्हणजे स्वतः नितीश कुमारांच्या पक्षाचे. लोक जनशक्ती चिराग पासवान यांचा जो पक्ष आहे त्यांचे 2 आहेत. हिंदुस्तान आवाम मोर्चाचा 1 आणि राष्ट्रीय लोक मोर्चा RLMचे 1 अशा मंत्र्यांचा समावेश आहे. सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा यांनी शपथ घेतली, त्यांना उपमुख्यमंत्री करणार असं सांगितले. बाकीचे सगळे बारकावे समोर येत राहतात. आता बघा, 14ला निकाल लागला 14 नोव्हेंबरला आणि 20 नोव्हेंबरला हा शपथविधी झाला. हे 6-7 दिवस काय चालू होतं बातम्यांमध्ये? नितीश कुमार पलटी मारणार, लगेच त्याची ते आकडेवारी करून दाखवायची. नितीश कुमारांचे किती आहेत? 84. मग त्याच्यामध्ये काँग्रेसचे मिसळायचे, त्याच्यामध्ये पासवानच्या पक्षालाही घ्यायचं त्याच्यामध्ये, आणि तेजस्वी यादव, हे सगळे मिळून कशा पद्धतीनं मोदींना फटका देणार किंवा मोदींवरती कुरघोडी करणार म्हणजे भाजपवरती. आणि पलटू राम त्यांना जे म्हणत होते, त्याच पलटू रामला आपल्याकडे आले की मात्र त्याचा मत सुलटू राम कसा होतो. आणि ते सगळं ही सगळी पतंगबाजी गेले आठवडाभर चालू होते. आणि याला आधार काय? काहीच नाही. लोक मोदीवरती नाराज आहेत. लोक मोदीवरती कुठून नाराज आहेत? ते ह्यांच्या मनातून नाराज. प्रत्यक्षात लोकांनी तर मतदान केलेलं आहे. लोकांनी मतदान करून लोक मोदीवरती नाराज आहेत की नाही सिद्ध केलेलं आहे. पण ह्यांच्या मनामध्ये असल्यामुळं ह्यांनी अशा पद्धतीच्या बातम्या गेले 8 दिवस चालवलेल्या होत्या. बरं, ते कमी पडलं म्हणून की काय ते आकडे असे घ्यायचे आणि सांगत बसायचं की नितीश कुमार कसे फुटणार, नितीश कुमार इकडे येऊन कसे मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार पाठिंबा केंद्रातला कसा काढणार, मोदींचं सरकार कसं पडणार. मोदींचं सरकार पडल्याच्या नंतर दुसरं सरकार काय आणि कसं स्थापन होतं याची काहीच माहिती नाही. म्हणजे हे सगळे बातम्या चालवणारे थोडेसे यूट्यूबवरती हे सगळं चालवायचं. मी स्वतः 5 वर्षापासून ॲक्टिव्ह आहे. मला माहिती की ते व्ह्यूअर्स मिळण्यासाठी काय काय करायला पाहिजे, म्हणून TRP साठी काय काय मारामारी केली जाते. ते असे काहीतरी भडक बातम्या द्यायच्या. तो वाचणारा एक आंबट शौकीन असा वर्ग असतो. आपल्याकडं पोलीस टाइम्स नावाचं एक वर्तमानपत्र होतं का, अतिशय भडक बातम्या. छोटी कुठली तरी एखादी विशेषतः खुनाची किंवा हिंसेची बातमी घ्यायची, बलात्काराची बातमी घ्यायची आणि त्याचे असे भडक असे हिडिंग करायचे. आणि ते चवीनं वाचणारे त्या बलात्काराच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बलात्कार झाला ह्याच्यापेक्षा आंबट शौकीन पद्धतीनं त्याचं जे वर्णन केलं जायचं आणि ते वाचणारा वर्ग असायचा. पोलीस टाइम्स नावाचं ते आता निघतो की नाही मला माहिती नाही. किंवा ते पोर्नोग्राफिक जी पुस्तकं बस स्टँडवरती स्टॅपल केलेली जी मिळायची ना, तशा पद्धतीत निव्वळ तसेच आहेत हे सगळे यूट्यूबर. आणि त्यांना बाकीचे त्याच्यातला भाग सोडून द्या, पण राजकीय बातम्या पेरणारे जे असतात ना, की निकाल लागल्यापासूनच यांना मोदीचं सरकार पाडायचं गेल्या 1.5 वर्षापासून. आता 14 तारखेला इथला निकाल लागला नोव्हेंबरला की लगेच हे सरकार कसं पडणार. अरे ह्याच्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळामध्ये ह्यांना जर वाटत होतं तर मोदीच्या भाजपच्या नितीश कुमारच्या विरोधामध्ये प्रचार करून 4, 5, 25 मतं किंवा जागा या विरोधी आघाडीचे येतील हे का नाही पाहिलं आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे त्यांचा पराभव अजून थोडासा कमी हेनं झाला असता. पराभव तर होणारच होता हे कोणालाही कळत होतं. ते काही नाही केलं यांनी. किंवा मी तुम्हाला अजून एक सांगतो, आत्ताचीच गोष्ट सांगतो. निकाल लागले, आम्ही मागच्या व्हिडिओत उल्लेख केला. ताबडतोब याच लोकांनी एक चित्र फिरवायला सुरुवात केली की बंगालमधल्या भाजपच्या युनिटची कशी बैठक झाली, तिथं प्रक्रिया सुरू पण झाली पुढची.
तिथं निवडणूक आहे 7-8 महिन्यांनी. आता जर तुम्हाला हे कळतंय पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीच्या पाठीमागं भारतभरचे भाजपचे कार्यकर्ते कसे लागले, हेच बातम्या देतात, खऱ्या खोट्या बाजूला ठेव. जर तुम्हाला हे कळत असेल, एवढी तुम्हाला अक्कल असेल, ते सोडून द्या बिहारचा नाद. निकाल लागलेला आहे, पश्चिम बंगालमध्ये जाऊन म्हणजे काय तंबू ठोकून बसा. एखादा विभाग, एखादा मतदारसंघ घ्या, एखादी गल्ली घ्या आणि त्या गल्लीमध्ये भाजपच्या विरोधात पुरता प्रचार करून सगळी मतं ही ममता दिदीकडे जातील करा ना प्रयत्न. कोण नको म्हणले, पण ते काहीच करत नाही. ती अजून एक तुम्हाला मी सांगतो, आता हे निकाल लागले बिहारचे, त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष शपथविधी झाला, मंत्रिमंडळ सत्तेवर, त्याला सगळं व्यवस्थित चालू आहे. आता हे बरोबर अजून एक 2-3 महिन्यांनी बोंब करणार की त्या निवडणुकीमध्ये कसा गोंधळ झाला होता. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो आणि निवडणूक आयोग असं म्हणलं की आता आम्ही तुम्हाला ते CCTV फुटेज देत नाही, कारण डिलीट केलं. आज कसं डिलीट केलं? आत्ता मी तुम्हाला सांगतो, नियम असा आहे की त्या निकालापासून 45 दिवस हे CCTV फुटेज उपलब्ध आहे, तुम्ही पहा, तुमचे आक्षेप नोंदवा, त्याच्यानंतर आम्ही हे तुम्हाला देणार नाहीत. हा नियम आहे ना, आत्ता सांगितलेलं ना. 8 दिवस झाले. आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय, 22 नोव्हेंबर आहे आज. 14 तारखेला निकाल लागला, आठवडा उलटून गेला. एकही तक्रार निवडणूक आयोगाकडं मतमोजणीच्या संदर्भामध्ये, CCTV फुटेजच्या संदर्भामध्ये किंवा एखाद्या प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती EVM मध्ये गडबडी, एकही तक्रार आलेली नाही. येणार पण नाही. मी तुम्हाला आत्ताही सांगतो, इथून पुढचे हे 7 दिवस झालेलेच आहेत ना, अजून 38 दिवस काही होत नाही. 45 दिवस झाले. नियमाप्रमाणे ह्यांनी ते सगळे त्याच्या संदर्भातले जे सगळं CCTV फुटेज वगैरे आहे ते डिलीट केलं, बाजूला केलं किंवा सोडून दिला त्याचं नाव, की बरोबर हे 50व्या दिवसापासून बोंब करणार की असं कसं नाही आणि तुम्ही CCTV फुटेज कसं देत नाही. राहुल गांधीने किंवा अजून एक 5-6 महिन्यांनी राहुल गांधी एक प्रेस कॉन्फरन्स करतील आणि दाखवतील की बिहारमधल्या मतदानामध्ये वोट चोरी कशी झाली. इतके नावं होते, 200 वेळा कसं मतदान केलं गेलं. हे तर म्हणजे हसावं का रडावं का त्याच्या पलीकडे जाऊन क्यू करावं का आता क्यूही करू नये अशी परिस्थिती होऊन बसलेली. एक माणूस एका दिवसातून 200 वेळा मतदानच कसं करू शकतो मला कळलंच. वेगवेगळ्या केंद्रावरती मतदान केलं, तिथून ती समजा शाई पुसली, निघाला, दुसऱ्या मतदान केंद्रावरती गेला, लाईनमध्ये लागला, नंबर लागला, मतदान केलं. तुम्ही असे 200 वेळा कसं काय करून दाखवू शकताल मला सांग. दुसऱ्या गावात गेले, म्हणजे काय चाललंय काय हे बरोबर नंतर बोंब करणार, नंतर आरडाओरडी करणार. जेव्हा आत्ता संधी आहे, 45 दिवस तुम्हाला हे सगळं उपलब्ध आहे, तेव्हा काही म्हणणार नाही. या सगळ्या बिहारच्या प्रकरणावरची ही वसंतवाणी. बिहारात पुन्हा नितीशची सत्ता, हरवला पत्ता विरोधींचा. पलटेल काहो होती वेळी आशा, त्यांची हो निराशा शपथेने. शिंक्याचे तुटून पडावे घशात, गोष्ट ही हाशात गेली आईशी. आता 5 वर्ष काय ते करावे, फुकट फोडावे खडे फक्त. जनतेत जाणे गेले विसरून, पक्ष बहरून येईल. नेतृत्वाचं खरी कॅन्सरची गाठ, पक्षाची ती वाट लाविली. कांत सत्ते संगे लोकशाही पुढे, पाय मागे आडे विरोधींचा, पाय मागे आडे विरोधींचा. सनदशीर मार्गाने निवडणुका घेऊन निकाल लावून तो निकाल निवडणूक आयोगाने व्यवस्थेकडे सोपवलेला आहे. त्याच्याप्रमाणे राज्यपालांनी आमंत्रण दिलं, नितीश कुमारांनी सत्ता स्थापन केली, 26 मंत्र्यांनी शपथ घेतली. लोकशाहीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडलेलं आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यांना काय विरोध करायचा ते करू द्या. म्हणून मी वसंतवाणी शेवटची वेळ तशी वापरली होती की सत्तेच्या संगतीनं लोकशाही एक पाऊल पुढे गेलेली आहे आणि विरोधक मात्र मागं अडून बसलेले आहेत. त्यांना मागं अडून बसायचं, त्यांची मर्जी. बघूयात काय होतं ते. इथेच थांबूयात. इथून पुढची निवडणूक होईपर्यंत तरी रोज 2 दिवसाआड भाऊंनी व्हिडिओ केलाय तसं बातम्या येत राहणार. नितीश कुमार कसे पलटणार आणि भाजपचं सरकार कसं पडणार हे आपल्याला ऐकावं लागणार. तितकीच आपली करून इथेच थांबूयात. धन्यवाद.